शारदाबाई पवार व्यायामशाळा म्हणून मी आज नावारूपाला आणलेली आहे. म्हणजे नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. आपण औंधमध्ये देखील एक नेत्र चिकित्सालय देखील या ठिकाणी तयार केलेलं आहे. एक ऑक्सिजन पार्क म्हणून आम्ही वाळवेकर उद्यान आमच्या परिसरात तयार केले. म्हणजे स्वारगेट ते कात्रज मेट्रो व्हावी म्हणून ठराव दिला आहे, तो अश्विनी कदमने दिलेला आहे. सिग्नल सिंक्रोनायझेशन पूर्ण पुणे शहरातलं व्यवस्थित सुस्थितीत असणं आणि त्याचं मार्गक्रमण नीट होणं फार गरजेचं आहे. तर हे आंबीलोड्याचं काम हे अजूनही मार्गी लागलेलं नाही, ते मला पूर्णत्वास न्यायचंय. त्याचा आम्ही अभ्यास केलाय. अशी 10 कामं अगदी एका वाक्यात थोडक्यात आम्हाला सांगा की ती मोजकी ही कामं आमची व्यायामाची साधनं, की व्यायाम फार महत्वाचा आहे. आपल्याला माहितीये की नेहमी अगदी आपण लहानपणापासून शिकतो की रोज व्यायाम करावा. हे अगदी पहिलीच्या पुस्तकात वाचायला त्यापासून शिकवतो, आई वाचून दाखवते आणि मग आपल्याला वाचायला लागलं की आपण हे शिकतो, पण व्यायाम होत नाही. तर मग ही व्यायामाची साधनं निर्माण करणं, किंवा आता व्यायामाचं महत्व पटायला लागले. तर काही आजारपणानं तर कंपल्सरी तुम्हाला चालायचं किंवा व्यायाम करायचा, असं आत्ताची परिस्थिती आहे. तर एक तर महिलांची व्यायामशाळा मी सुरू केलेली आहे. मला खूप आनंद वाटतो. तीच आम्हाला ऐकायचंय की तुम्ही अशी कुठली 10 ते 12 कामं केलीत की ती वाखाणण्याजोगी, ती नजरेत भरणारी, ती सांगा. अगदी खूप खराब जागा होती की जिथे अगदी डुकरं फिरतायत किंवा घाण, लोक कुठेतरी तिथे नैसर्गिक विधी करतात किंवा कचरा टाकतात. तर अशी एक खराब झालेली जागा की सारखं वाटायचं की ती स्वच्छ केली एकदा, दोनदा, तीनदा, मग नंतर ती त्याचं खूप मिस यूज होत आहे असं बघितल्यानंतर मग ती महानगरपालिकेच्या अखत्यारीत तयार करून घेतली आणि आज त्याला एका चांगल्या महिला व्यायामशाळेचं रूप दिलं. तर ती शारदाबाई पवार व्यायामशाळा म्हणून मी आज नावारूपाला आणलेली आहे. आणि ती ना नफा ना तोटा बेसिसवर आपण चालवतो. त्यात चांगली व्यायाम साधनं आपण बसवलेली आहेत व्यायामाची, आणि प्लस तिथे योगासनाचं पण मार्गदर्शन होतं. त्यांच्या आरोग्याची तिथे काळजी घेतली जाते. तिथल्या महिलांच्या तपासण्या आरोग्याच्या करतो. तर ही व्यायामशाळा फक्त महिलांची आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली व्यायामशाळा आहे आणि ना नफा ना तोटा बेसिसवर आज आपण चालवतोय. अनेक महिला परिसरातला त्याचा लाभ घेत आहे. मला आता सध्या मी फिरते ना, तर मला आमच्या एका ताईंनी सांगितलं की आमच्या या बाजूच्या परिसरामध्ये अजून एक तू महिला व्यायामशाळा तयार कर म्हणून, कारण आम्हाला ती थोडी लांब पडते. त्याचा लगेच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की लोकांकडून आपल्या म्हणजे नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे वाढल्यात की नाही, ही करू शकते, त्यामुळे ते मला सांगते तू हे कर, तर हे मी करू शकते. आज मला तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे. तर ही व्यायामशाळा आज जवळजवळ 10 वर्ष झाली ही व्यवस्थित सुस्थितीत आहे. मेंटेन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि अनेक लोकांना त्याचा लाभ होतोय. अजून व्यायामाच्या संदर्भामध्ये खूप मोठा महत्वाचा निर्णय मी स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना घेतला, तो मला या जिमच्या माध्यमातून आठवला. तो म्हणजे ओपन एअर जिम. की माझ्या वाळवेकर उद्यान आम्ही आमच्या परिसरामध्ये केलेलं आहे. एका चांगल्या दर्जाचं म्हणूयात की म्हणजे त्याला नॅशनल दर्जा दिला तरी चालणार आहे, असं कमी पडेल असं सुंदरस छान एक ऑक्सिजन पार्क म्हणून आम्ही वाळवेकर उद्यान आमच्या परिसरात तयार केले. जेव्हा तिथे तुम्ही स्वतःही कधीतरी फिरायला जा, जास्त तुम्हाला तिथे सिनियर सिटीजनचं प्रमाणही दिसेल आणि अगदी लोकांना हवं असं वाटणार आहे, शांत व्यायाम. आणि मग मी असा विचार केला की इथे लोक येतात, ऑक्सिजन पार्क आहे, त्यांना वॉकिंग ट्रॅक दिला. सगळ्या उद्यानांमध्ये आजकाल बघतो की थोडं चाललं पाहिजे म्हणून तो चालायला त्यांना आपण एक रस्ता करून देतो. पण माझ्या डोक्यात असं आलं की चालताना यांना थोडासा व्यायाम करता आला तर, आणि मग ते ओपन एअर जिमची संकल्पना आली. मग ही व्यायामाची साधनं आम्ही आधी सर्वात पहिला प्रयोग पुण्यामध्ये तो माझ्या इथे वाळवेकर उद्यानात केला. आणि मग ही व्यायामाची साधनं बसवल्यानंतर जेव्हा नागरिकांना तो आवडला, त्याचा लाभ घेतला, तर आम्ही अभिप्राय घ्यायचो लोकांचे. तर त्याच्यामध्ये एक आमच्या परिसरातले एक रिक्षा काका होते, रिक्षा चालवणारे. तर त्यांचा अभिप्राय वाचण्यात आला माझ्या की ते म्हणाले की मला ते रिक्षा चालवून किंवा हे करून त्रास व्हायला लागला होता, मणक्याचा असा त्रास सुरू झाला होता म्हणाले, आणि मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं. मग म्हणाले की मी इथे वाळवेकर उद्यानात यायला लागलो, चालायला लागलो थोडं, आणि मग जेव्हा ही व्यायामाची साधनं त्याचा मी वापर थोडासा सुरू केला
आणि मग त्याच्यामध्ये माझं हे सगळं दुखणं हे कमी कमी होत गेलं आणि माझं ऑपरेशन करायचं टाळलं. म्हणजे मला खरंच आवश्यकता नाही भासली की मला त्याचं ऑपरेशन करायचंय. तर हा खूप मोठा एक विचार होता की त्यांचा अभिप्राय वाचल्यानंतर की हे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे तिथं सिद्ध झालेलं आहे. मग हे सिद्ध झाले ते पुणे शहरातल्या नागरिकांसाठी का नाही? आणि असा विचार त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मनात आला आणि आमचे उद्यान अधीक्षक होते गोरपडे साहेब, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि 4 कोटीची तरतूद मी तेव्हा पुणे शहरासाठी हे साहित्य उपलब्ध करून दिले. आणि आज तुम्ही पुणे शहरातल्या कुठल्याही भागांमध्ये जा, त्यावेळी मी गोरपडे साहेबांना म्हटलं जेवढ्या रिकाम्या जागा आहेत तुम्हाला दिसतात ग्रीन बेल्ट्स, की बाबा आपल्या शहरामध्ये एवढासा एक असा त्रिकोणी भाग आहे जो ग्रीन बेल्ट म्हणून आहे, पण तिथे काही तुम्ही हिरवळ निर्माण केली, लोक तिथे येतात बसतात, काही 4 बाकडी टाकलीत, तिथे सुद्धा ही 2 साधनं बसवा की तिथं सुद्धा लोकांना व्यायाम जिथे दिसेल तिथे व्यायाम करू दे बागांमध्ये. मग कारण लोक आवर्जून तेव्हा येतात. बरं एखादा मनुष्य आज कामासाठी बाहेर गेला किंवा ऑफिसच्या कामातून यायला उशीर झाला आणि त्यांना वाटतं की आज माझा व्यायाम राहिला, तर बाबा एखादं जाता गार्डन दिसलं किंवा एखादा ग्रीन बेल्टचा असा पॅच असतो फुटपाथच्या बाजूला, तर तिथे त्यांना वाटलं की तिथे तो गाडी पार्क करेल, 10 मिनिटं त्या व्यायाम साधनांवरती काहीतरी व्यायाम करून घरी जाईल. त्याला त्यासाठी आता त्याची जिमची वेळ टळलेली आहे, निघून गेलेली. तर असा खूप विचार त्यावेळी मनामध्ये आला आणि ते करा म्हटलं. आता आपण पाहतो की वेगवेगळ्या भागामध्ये ते त्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतात, त्यांचं नाव असतं त्याच्यावरती की संकल्पना अमुक अमुक नगरसेवक. पण ही संकल्पना प्रत्यक्षात मी आणलेली आहे. त्याचा काही फारसा गाजावाजा नाही झाला, पण मला आज अभिमान आहे की पुणे शहरातल्या नागरिकांसाठी ही व्यायामाची साधनं संपूर्ण उद्यानांमध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहेत सगळी. आणि हा एक मनाला समाधान देणारा बाब आहे. आरोग्याच्या संदर्भामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल आहे आपले पुणे महानगरपालिकेचं, तिथे आपण कॅथलॅब सुरू केली अल्प दरामध्ये. म्हणजे आपण पाहतो की हार्ट अटॅक हा विषय खूप सेन्सिटिव्ह आणि तसा मनुष्याच्या जीवाशी निगडीत आहे सगळा, की तो वाचला, हार्ट अटॅक मधून वाचवला तर पुढचं आयुष्य, नाही तर मग जीव गेलाच. तर आमच्या एक सहकारी नगरसेवक होते तेव्हा, त्यावेळी त्यांनी आणलेला, मी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ज्यावेळी आम्ही डायग्नोस्टिक सेंटरचा MRIचा वगैरे आम्ही विचार करतो तेव्हा ते कॅथलॅबचा विषय समोर आला आणि त्यावेळी कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब मंजूर केली आम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, जेव्हा तो सुद्धा जवळजवळ 6 ते 8 कोटीचा प्रोजेक्ट होता मोठा. म्हणजे कमी अल्प दरामध्ये तुम्ही एन्जिओग्राफी करायची आणि एन्जिओग्राफीमध्ये जर तुम्हाला आवश्यकता पडली तर एन्जिओप्लास्टी करायची. तर असं कमी दरामध्ये ही कॅथलॅब आपण त्यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये. त्यानंतर डोळ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण म्हणजे नेत्र चिकित्सालय महानगरपालिकेचं, तर ते सुद्धा आपण एक मोठ्या प्रमाणामध्ये, की काही तुम्हाला वाटलं की डोळ्यांच्या संदर्भातले काही ऑपरेशन्स असतात किंवा त्या संदर्भातल्या ट्रीटमेंट असतात, तर अशा पद्धतीचं एक आपण औंधमध्ये देखील एक नेत्र चिकित्सालय देखील या ठिकाणी तयार केलेलं आहे. तर हे असे महत्वाचे निर्णय महानगरपालिकेला स्थायी समितीचे अध्यक्ष असताना माझ्याकडून घेतले गेलेले आहेत. याचबरोबर आपल्या प्रभागामधला जर कामाचा विचार केला तर 2007 पासून ही रचना आहे तशीच आहे, फक्त ती वाढत गेलेली आहे. 2007 ला असलेला भाग तो 2012ला थोडासा वाढला, पण 7चा तो संपूर्ण तसाच राहिलाय, किंवा 17ला तो आणखीन थोडा वाढला आणि आता 26 मध्ये म्हणजे 10 वर्षांनी जवळजवळ तो 2017ला आहे तसं सेम आहे, फक्त प्रभाग क्रमांक 35चा प्रभाग क्रमांक 36 झालाय, एवढाच फरक आहे. पण आजच्या घडीला मला असं वाटतं की उद्यानं जी आहेत माझ्या परिसरातली ती मी जास्तीत जास्त चांगली डेव्हलप करायचा प्रयत्न केलाय. तुम्ही मोजकी कामं म्हणालात एका वाक्यात, तर एका वाक्यात सांगण्यासारखी नाहीयेत, कारण प्रत्येक काम आपण कामाचा डोंगर खूप उभा केलाय त्याच्यामुळे ते एका वाक्यात सांगता येण्यासारखं नाहीयेत. कारण सांगते, कारण प्रत्येक काम हे विचार करून केलेलं आहे की हे कशासाठी करायचं, त्याचा जनतेला काय उपयोग होणार आहे, असं डोळ्यासमोर विजन ठेवून केलेलं आहे. तर ते विजन सांगणं महत्वाचं वाटतं. तर इथे एक कावरे उद्यान आहे, तर त्या कावरे उद्यानमध्ये आम्ही त्या ठिकाणी लहान मुलं खेळायला येतात, आजी आजोबा येतात, आई वडील लहान मुलांना घ्यायला घेऊन येतात. तर या लहान मुलांना त्याचा काय उपयोग व्हायला पाहिजे बागेचा, तर खेळतात वगैरे इथपर्यंत ठीक आहे. तर मराठी भाषा किती महत्वाची आपल्याला माहिती आहे, तर मराठी भाषा संवर्धन
ह्या मुद्द्याखाली आम्ही उद्यानांचा उपयोग कसा करता येईल त्यासाठी आम्ही त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे आता तिथे एका ठिकाणी आम्ही एक कट्टा तयार केला. पूर्वी बघा त्या काळामध्ये सेल्फी फार चालायचा, सेल्फी पॉइंट हा विषय खूप तेव्हा आला होता की कुठे गेलं तरी सेल्फी सेल्फी. मग त्या सेल्फी पॉइंट साठी आम्ही त्या उद्यानांमध्ये मी पुणेकर म्हणून आम्ही ते पुणेरी पगडी आणि असा एक कट्टा तयार केला. म्हणजे हे मराठी आणि उद्यान याचा तो संलग्नता तिथं निर्माण केली. किंवा त्या उद्यानांमध्ये धबधबा आहे, तर धबधब्याचा तो धबधबा असा जो आहे तर तो ध ब ध बा, त्या मुलांना वाचता आला पाहिजे. तर असं ते अक्षर मराठी लेटरिंग याच्यामध्ये तुम्ही 2-3 पक्षी मारले का? हा, मराठी अक्षर तिथे आली पाहिजेत, ती मुलांना वाचतात. कारण आजकाल इंग्लिश मिडियम कडे कल आहे, सगळा काळानुरूप बदल होतोय, पण आपली मराठी मातृभाषा आहे, तिचं तितकंच महत्व आहे. घरात ते बोललं गेलं पाहिजे, त्याचं अस्तित्व खूप महत्वाचं आहे आणि ते सगळीकडे नजरेसमोर राहिलं पाहिजे. आणि म्हणून हा छोटासा केलेला प्रयत्न आहे. माध्यमातून शिक्षण देखील शिक्षण, हो, कारण ते तिथेही माझ्यातली शिक्षिका जागी झाली. आणि त्या चित्ररूपाने आपण म्हणजे उदाहरणार्थ त्या झाडं आहेत, तर त्या झाडांना आपण ती मुळाक्षरं लावलेली आहेत सगळी. मग ती मुलांनी अशी ती फळं कशी झाडाला लटकलेली असतात तशी ती अक्षरं ते वाचतात. किंवा तिथे आम्ही अशा छोट्या खुर्च्या अशा एक तयार केलेल्या आहेत की बाबा एक प्राण्यांची चित्र, की हत्तीच्या शेप मधली ती खुर्ची असेल, किंवा ती वाघाच्या शेप मधली असेल, किंवा ती सिंहाच्या ह्याच्यातली. तर अशी प्राण्यांची ती ज्या आपण चेअर लहान मुलांना आवडतं त्याच्यावर बसायला, तर त्या शेप मध्ये त्या ज्या म्हणजे आकारामध्ये त्या ज्या खुर्च्या तयार केलेल्या. तर तिथे तो मुलगा जर गेला तर त्या खुर्चीचं पाठीमागच्या साईडला मूळाक्षर, म्हणजे आता जर का ते क अक्षर असेल किंवा त्याचं अ अक्षर असेल, तर त्या अ अक्षरामधले काय काय म्हणजे अ पासून काय काय अक्षर तयार होतात, तर ती त्या खुर्चीच्या पाठीमागे लिहायची. आणि जर ते आईने सांगितलं किंवा आजोबांनी सांगितलं की जा त्या अच्या मागे जाऊन लप, तर तो लपला तर तिचं लक्ष गेलं पाहिजे त्या अक्षरांकडे आणि ती त्याची वाचली पाहिजे. तर असा एक बारीक बारीक विचार करून ते आम्ही तयार केलं आणि ती आता आमची अक्षरबाग म्हणून ती ओळखली जाते. आणि आतमध्ये एंट्री केल्या तुम्ही बघाल की असा मोठा अ काढलाय, तर तो ऍक्च्युली अक्षरबागेचा अ आहे, पण तो अश्विनीचा अ सुद्धा आहे. दोन्ही पण साधलंय तुम्ही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळी स्वर, व्यंजन, मुळाक्षर अशी ते आम्ही ती अ आणि त्याला मोठी पाटी तयार केली आहे. कारण त्या काळामध्ये 2012ला माझं पाटी चिन्ह होतं अपक्ष लढवताना. आणि मग त्या शिक्षिकेची ती मुलांना शिकवलेली पाटी, मग ती अक्षरबाग आणि अश्विनी आणि ते सगळं त्याच्यामध्ये आम्ही सार्थक केलेले. आणि म्हणजे एक अश्विनीचा अ हा एक गमतीचा भाग सोडला. हा खूप चांगला विषय आहे की एका शिक्षिकेने राजकारणात येऊन पुन्हा त्याच्यावरती पाठीवरती अक्षर गिरवण्याची पद्धत राजकारणामध्ये आणली. आणि खूप मुलांनी त्याला म्हणजे आपण शिकूनच मोठं होतो, आपण हे शिक्षण घेतलेलं आहे, पण कालानुरूप किंवा कामाच्या व्यापात आपण सुद्धा स्वर, व्यंजन, मुळाक्षर हे कुठेतरी विसरत जातो. म्हणजे अर्थात आपण ती पुन्हा शोधून काढली, वाचली की आपल्याला येतात, ते आठवतं, पण ती अशी पटकन समोर नसतात डोळ्याच्या समोर. तर ती तिथे ती जर कोणाला विचारली तर ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगता येण्यासारखे नाही. म्हणजे आपल्याला माहिती असतं पण पटकन ते नाही का असं आपण आलो आणि हे सांग, तर आपल्याला थोडासा इतका ताण आहे आजकाल मनुष्याच्या ह्याच्यावरती की आपण नाही पटकन आहे. तर हे सगळं झालं पाहिजे म्हणून मग नंतर त्याला म्हणजे जिथे झोका बसवलाय किंवा तर अशी ती अक्षरबाग अक्षरांनी तयार केलेली की मुलांनी खेळताना अक्षरांचा अभ्यास व्हावा, शब्द माहिती व्हावे, त्यांना वाक्य माहिती व्हावीत, अशी ती फुलवलेली अक्षरबाग आहे. नंतर माझ्या परिसरामध्ये पद्मावतीला गाडगीळ उद्यान आहे, काकासाहेब गाडगीळ उद्यान. तर ते कैलासवासी काकासाहेब गाडगीळ उद्यान, तिथे आपण एक पंचतत्व आहेत निसर्गाची, पृथ्वी, आप, तेज, जल, वायू, आकाश. आप म्हणजे आकाश आणि जल, तेज, वायू आणि पृथ्वी. तर ह्या 5 तत्वांवरती आधारित तर त्या काकासाहेब गाडगीळ उद्यानामध्ये आपल्या इथे एक खूप महत्वाचं असं जो तलाव आहे, तिथे जिवंत पाण्याचे झरे आणि ते पाणी गंधकयुक्त आहे. हे असं कुठेही तुम्हाला पाहायला नाही मिळणार, तसं ते गंधकयुक्त पाणी आहे.
आणि त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की असं तिथे एक लोकांमध्ये एक श्रद्धा आहे की त्या पाण्यात तिथे आपण आंघोळ केली की ते काही स्किन डिसीजेस असतात तर ते जातात वगैरे. तर त्यासाठी आम्ही त्या उद्यानामध्ये त्यांना ती व्यवस्था करून दिली की पूर्वी लोक यायचे त्या तलावामध्येच आंघोळ करणं किंवा, तर आम्ही ते सगळं बंद करून तो तुम्ही तिथून पाणी घ्या आणि त्यांच्यासाठी तिथे आम्ही वेगळी स्नानगृह बांधून दिली 1-2 असं की असं काही अशा केसेस असतील तर तुम्ही तिथे त्यांच्या श्रद्धेला आपण मन दुखवलेलं नाही. पण त्या तळ्यामध्ये आपण कारंज केलेलं आहे तर त्या कारंजांमध्ये ह्या पंचतत्वांचा अभ्यास दिलेला आहे आपण की तिथे बसायला आपण चांगल्या बाल्कनी सारखं केलेलं आहे. तिथं लोकांनी बसावं, प्राणायाम करावा, योगासन करावं, गप्पा मारत बसावं, असं ऑडिटोरियम सारखं थोडं रूप दिलंय त्याला. आणि मग ते कारंज जेव्हा सुरू होतं तेव्हा ती नैसर्गिक जी तत्व आहेत 5, तर ह्या तत्वांचा अभ्यास की ज्याच्यावरती आपण जगतोय. तर आप म्हणजे काय आहे, तेज म्हणजे काय, वायू म्हणजे काय आहे, पृथ्वी, जल, या सगळ्यांचं निसर्गामध्ये काय महत्व आहे आणि आपलं आयुष्य त्याच्यावर चालू आहे. या सगळ्याचा त्याच्यामध्ये शास्त्रोक्त अभ्यास, अंधश्रद्धा नाही, शास्त्रोक्त अभ्यास या कारंजाच्या माध्यमातून लोक पाहतात. म्हणजे म्युझिकल फाउंटनच, पण ते ह्या अभ्यास म्हणजे भौगोलिक थोडासा अभ्यास त्याच्यामधून आपण देण्याचा प्रयत्न आपण केला. आता थोडस शेवटाकडे जाऊ. तुमचे काम अफाट आहेत कारण तुमची कारकीर्द नगरसेविका म्हणून जास्त आहे. स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना ही कामं खूप मार्गी लावली. पण अशा कुठल्या गोष्टी राहिल्यात की या पुणे शहरासाठी, या प्रभागासाठी मला ते नव्याने करायच्यात आणि माझं हे नगरसेविका झाल्याच्या नंतर हे विजन राहणार आहे, हे मला करायचं, अशी कुठल्या गोष्टी आहेत? खूप महत्वाचे विषय राहिलेले आहेत करायचे. कारण माणूस जेवढा अनुभव संपन्न होतो तेव्हा तसं त्याचं विजन बदलत जातं आणि समाजाकडे किंवा त्या आपल्या परिसराकडे, आपल्या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या अभ्यासाच्या जीवावर बदलत असतो. त्यामुळे वय वाढतं, अनुभव वाढतो, अभ्यासही वाढतो. तसं आज आपण पाहतोय समाजामध्ये सगळीकडे वावरताना या शहरामध्ये गर्दी वाढलेली आहे. शहर हे त्यासाठीच असतं की बाहेरच्या लोकांनी यावं, तिथे राहावं आणि त्यांचं अर्थार्जन आणि ते सगळा विषय, त्या शहराची व्याख्याच ती आहे. पण पुणे शहराची गती खूप वाढताना दिसते. एकतर हे पूर्वीपासून आपण पाहतो की विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये काय केलं पाहिजे. तर माझ्या परिसरामध्ये पण महानगरपालिकेची शाळा आहे. तर शिक्षण हा तो वसा आहे माझा. त्यामुळे इथल्या मुलांसाठी मी मैदानात खेळलेली मुलं मला घडवायची, मातीतली. कारण आम्ही लहान असताना मैदानं होती शाळांमध्ये, त्या मैदानावर त्या मातीतले खेळ खेळलेले. कबड्डी सारखे खेळ असू दे, नाही तर लेझिम सारखे खेळ असू दे, किंवा तुमचं ते डॉजबॉल असो, नाही तर काही मैदानातले खो खो असो, किंवा ती लांब उडी असो, म्हणजे मैदानी खेळ हे जे काही आहे ते मुलांमध्ये दिसले पाहिजे. आणि म्हणून ह्या खेळांच्या ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा या खेळांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रत्येक शाळांमधून रुजवायच्यात. कारण आजकाल पाहतो ही गरज आहे काळाची, संगणक ही काळाची गरज आहे, स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. पण मूल त्याच्यामध्ये 24 तास जे काही विचार करतोय फक्त मोबाईल आणि ते, तो मैदान विसरायला लागलेला आहे. म्हणजे खेळ हा त्याच्या अंगी बाळगला पाहिजे. पण तो विद्यार्थी दशेमध्ये, कारण तिथे जर खेळला तो मोठा झाल्यावर त्याला ते सापडणार आहे खेळायचं, किंवा त्याला तो प्रॉपर टीम मध्ये तो सहभागी होणार. त्यामुळे तो शाळेमध्ये खेळला पाहिजे विद्यार्थी. तर असं एक चांगलं क्रीडा निकेतन माझं 2015ला मी करायला घेतलेलं आहे माझ्या परिसरामध्ये. वीस म्हणजे खांडेकर प्रशाला नगरसेवक पद आल्याच्या नंतर ते पूर्णत्वास जाऊ नाही, शकते. काय ते तो अर्धवट प्रकल्प राहिलाय आणि ते माझं खूप मोठं विजन आहे. मी स्वप्न पाहते की माझी मुलं ती मैदानी खेळ खेळतात आणि त्याच्यामध्ये ती फक्त खेळत नाही तर ते शाळांच्या स्पर्धांमध्ये तर आले, आंतरशालेय स्पर्धेत आलेत, पण ती जिल्हा लेवलला नाही, ते नॅशनल लेवलला गेलेली आहेत. म्हणजे इथे सर्जनशीलता आली आहे, लक्षात ठेवा. तर ही मुलं अशी घडत जाणार आहेत. तर त्यामुळे तो मैदानी खेळाडू किंवा खेळाडू विद्यार्थी मला घडवायचा आहे. तर तो खेळाडू विद्यार्थी म्हणून मला माझा शाळांचं क्रीडा निकेतन तयार करायचं. तर ते क्रीडा निकेतनचं स्वप्न जे अर्धवट आहे, अर्धवट अवस्थेत, ते एक तर पहिल्यांदा पूर्ण करायचंय. हे माझं महत्वाचं विजन आहे माझ्या परिसरातलं. आणि अजून आपल्या परिसरातल्या जेवढ्या शाळा आहेत ह्या शाळांना एक दिशा देण्याचं काम, की
मी मांडत जाणार आहे विषय की बघा तुमच्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना, कारण प्रत्येक खाजगी शाळांमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी हा शाळा सुधार समितीवरती सभासद आहे. तर आपलं काम आहे की आम्ही चांगलं काय बघतोय तर हे शाळांना सुचवायचंय, हे करायचंय का, आणि करायचं असेल त्यांना चांगलं वाटलं आवडलं तर ते कसं करायचं हे घडवून आणण्यासाठीचा प्रयत्न, हे विजन. त्यानंतर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा. येते ना अरुंद मी त्या रस्ते विषयावर. झालेत हां. आणि त्या रस्त्यांना गर्दीमध्ये एवढं ट्रॅफिक की कधी कधी 2-2 तास पण लागतात जायला. याच्यासाठीचा काय विषय तुमच्या डोक्यामध्ये आहे? अगदी महत्वाचा विषय आहे. म्हणजे आता एक एक विषय घेता घेता तुम्ही आता कोणालाही विचारलं ना, म्हणजे आता ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर का तुम्ही कुठल्याही आता इच्छुक उमेदवाराला विचारलं की तुमचं काय विजन, तर प्रत्येक जण हेच बोलणार आहे की वाहतुकीचा प्रश्न सोडवणं. आता मी नुकतीच पण तो 2000 कसा सोडणार? प्रत्येक उमेदवार तेच सांगणार आहे. आता मी गेल्या मागच्या वर्षीच्या पण निवडणुकीमध्ये हा विषय धरला होता की वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा मी 2007 ला नगरसेविका होते तेव्हा घरातून बाहेर पडले की मी एखाद्या ठिकाणावरती 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये मी 7व्या ते 8व्या मिनिटाला पोहोचायचे. आज मला त्या ठिकाणी जायला किमान 25 मिनिटं तरी जातात. तर कशामुळे, तर ह्या ट्रॅफिकमुळेच किंवा या वाहतुकीमुळे. तर मुळामध्ये मला एक अगदी आता आवर्जून सांगायचं, याचा उल्लेख करायचा आहे की स्थायी समितीचे अध्यक्ष असताना तत्कालीन वाहतूक पोलीस आयुक्त होते आपल्याकडे, आव्हाड साहेब होते, सारंग आव्हाड साहेब. तर त्यांना मी बजेट करायला घेतलं होतं, अंदाजपत्रकाची माझं कामकाज चालू होतं, तेव्हा हा वाहतुकीचा विषय तेव्हाही माझ्या डोक्यात होता की हा वाहतूक प्रश्न कसा सोडवायचा. तर कोणाकोणाशी चर्चा केली पाहिजे, तर काही मार्गदर्शक लोकांबरोबर चर्चा केल्याशिवाय अंदाजपत्रक तयार होत नसतं. तर मी त्यांना बोलवून विचारून त्यांना की काय करायचं साहेब, तुम्ही ह्याच्यावर काम करता, तुमच्या वाहतूक पोलीस तिथे उभे असतात, काय काय अडचणी येतात काय. तर त्यांनी सिग्नल या विषयावरती पण चर्चा केली होती, हात घातला होता. तर सिग्नल हा जर महत्वाचा विषय घेतला तर बाबा तो सिग्नल लागला म्हणजे इथून पुढे गेला की पुढचा सिग्नल लागतो, परत थांबायचं परत. तर सिग्नल सिंक्रोनायझेशन हा एक खूप महत्वाचा विषय होता की जर का तो सिग्नल इथे सुटला तर तो मनुष्य प्रत्येक सिग्नलला तो व्यवस्थित वेळेमध्ये पोहोचला पाहिजे. तर त्यासाठी सिग्नल सिंक्रोनायझेशन पूर्ण पुणे शहरातलं व्यवस्थित सुस्थितीत असणं आणि त्याचं मार्गक्रमण नीट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली होती आणि ते मार्गी लागणं फार महत्वाचं होतं. पण समाव ते साहेबांची पण बदली झाली, आयुक्तांचं पण त्याच्यावरती काहीतरी विषयांतर झालं आणि ते काम 2017 नंतर सुद्धा झालं नाही. आणि वाहतुकीची व्यवस्था, आता तो एक पॉइंट झाला बरं का, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सिग्नल सिंक्रोनायझेशन होणं गरजेचं आहे, हा एक पॉइंट झाला, हा एक मुद्दा आहे त्याचा. तुम्ही जो कामाचा अफाट डोंगर उभा केलाय, 15 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, आतापर्यंत तुम्ही खूप काम मार्गी लावलीत. पण या प्रभागामध्ये, या पुणे शहरासाठी, या प्रभागासाठी अशा कुठल्या गोष्टी राहिलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय आणि त्या मी नगरसेविका झाल्याच्या नंतर त्या मार्गाला लावेल किंवा त्या पूर्णत्वास नेईल असं वाटतंय आपल्याला? सर्वात महत्वाचा वाहतुकीचा प्रश्न आहे, तो तर सोडवायचाच आहे. वाहतुकीचा प्रश्न हा संपूर्ण पुणे शहरासाठी आहे, परंतु आमचा परिसर दक्षिण पुण्याचा येतो आणि त्या दक्षिण पुण्यातला हा वाहतूक प्रश्न हा मला अतिशय महत्वाचा वाटतो. आपण पाहतोय की आता मेट्रो होऊ घातलेली आहे पुण्यामध्ये आणि सर्वात पहिला मी 2013 मध्ये मेट्रो म्हणजे स्वारगेट ते कात्रज मेट्रो व्हावी म्हणून ठराव दिला आहे, तो अश्विनी कदमने दिलेला आहे. आता आज 2026 उजाडलं तरी सुद्धा मेट्रोचं काम अजून सुरू झालं नाही. काही भागातली मेट्रो मागून येऊन झाली सुद्धा, पण अजून स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोला सुरुवात झालेली नाहीये, म्हणजे काम चालू आहे. आता ते होईल हळूहळू, पण त्याच्यावरती आपल्याला आता वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. जेव्हा मेट्रो तयार होईल तेव्हा त्याच्यावरती सोल्युशन, पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न हा सुटणार नाही. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती मला बाहेर जायचंय, लवकर जायचंय म्हणून गाडी काढतोय आणि बाहेर पडतोय. मग त्यामध्ये आता 4 व्हीलर सुरक्षित वाटायला लागली, त्यामुळे लोक 4 व्हीलर सुद्धा काढतात. मग हे सगळं लोकांना निर्माण का झाली ही गरज,
तर तुमची वाहतूक व्यवस्था नाहीये म्हणून निर्माण झालेली गरज आहे. तर ही वाहतूक व्यवस्था, जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, ही जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत हा विषय कधीही संपणार नाही. या केसमध्ये आता काय केलं पाहिजे, तर तुम्ही शटल बस सेवा जी आहे ती सुरू करणं गरजेचं आहे काळानुरूप. कारण आता 20 वर्षाच्या कामानंतर आपण हे शिकलोय किंवा हे आपण अनुभवलेलं आहे की लोकांना आत्ता जो काही प्रश्न आहे या प्रश्नावर लगेच काय सोल्युशन तुम्ही देऊ शकता, असा काळ हा आहे की इथे प्रश्न आहे, लगेच त्याच्यावर उत्तर हवंय. हे होईल नाही, लोकांना लगेच त्याच्यामध्ये पाहिजे, वाट लगेच पाहिजे. बघायला नाही, तो प्रश्न थोडा गंभीर होतोय. हे होणार आहे म्हणजे मेट्रो होतीये, आता होईल, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर तोपर्यंत थांबायला आता वेळ नाहीये. कारण तोपर्यंत म्हणून वाट बघत बसतो म्हणून तो वाहतुकीचा प्रश्न वाढला. हो. तर मग तो एक विषय का नाही, तर रस्ते सुस्थितीत नाहीत, तर रस्त्यांवरती प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत, मग खड्ड्यांमुळे गाड्या हळूहळू चालतात. मग हे नीट खड्डे विरहित रस्ते देणं गरजेचं आहे. चांगले सक्षम रस्ते हवेत, मोठे रस्ते हवेत, त्याच्यामध्ये फुटपाथ जर का केला गेला तर त्याच्यावरची अतिक्रमणांमुळे वाहतूक अडचणीमध्ये येते. म्हणजे रहदारी हळूहळू होते ना, त्यामुळे मग अतिक्रमण रस्त्यावरची काढणं गरजेचं आहे. त्यानंतर फुटपाथ चांगले होणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना चांगलं चालता येईल. आणि एखाद्या ठिकाणी घरातून आपण बाहेर पडलो तर लोकांचा 1-1 तास स्वतःच्या कामासाठी जायचं असेल, ऑफिसला जायचंय, कुठेतरी उद्योग व्यवसायाला जायचंय, महत्वाच्या मीटिंगसाठी जायचंय, तर लोक वेळेवर कुठेच पोहोचताना दिसत नाही. आपण स्वतः सुद्धा कुठे वेळेवर पोहोचत नाही. सगळेजण, काही झालं तरी ट्रॅफिक हा एकच विषय येतो की वाहतुकीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. तर ह्या सगळ्या विषयावरती हा विषय सगळीकडे आपल्याला गंभीर होताना दिसतोय आणि तो केवळ आणि केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे आपल्याला दिसतोय. तर त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती काम करताना आपण बघतो परदेशामध्ये सुद्धा, आता मी तर काही कुठल्या कधी परदेशात गेलेली नाही, पण जी लोक गेलेली आहेत त्यांचं आम्ही ऐकतो, पाहतो की त्यांना एवढ्या तिथे वाहतुकीचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यांना तिथे लगेच गरजेला हवी तेव्हा ते वाहन उपलब्ध झालेलं असतं, मग त्यांना ते सुद्धा वेळेवर जातात. आता माझा भाऊ सुद्धा आहे बाहेर परदेशात, तोही मला सांगत असतो की तिथे बसची व्यवस्था कशी आहे, तिथे आम्हाला पटकन पोहोचायचं असेल तर आम्ही वेळेवरती कसं पोहोचतो. ही जी सगळी यंत्रणा आहे, हा विचार आपल्या इथे महानगरपालिकामध्ये प्रशासन का नाही करत किंवा आयुक्त त्याच्यावर विचार का नाही करत, त्याच्यावरती प्रशासनाकडून का काम होत नाही. तर ह्या सगळ्यावरती विचार करणं, त्याच्यावर विचार मंथन होणं फार गरजेचं आहे. आणि फक्त विचार करण्याचा वेळ नाही आता डायरेक्ट त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि हे काम म्हणजे काय केलं पाहिजे, तर मला बाहेर पडायचंय तर नियमामध्ये म्हणजे वेळेवरती बसची, छोट्या बसची तुम्ही मिनी बस ठेवा, शटल बस सेवेची गरज तुम्ही दिली. लोकांना कोणालाही ताणतणावामध्ये स्वतःचं ड्रायव्हिंग करत जायची इच्छा नाहीये. कारण प्रत्येकाला वाटतं की मी एवढ्या तणावामध्ये आहे, मी एवढ्या कामामध्ये आहे व्यापारी, तर मला सहज सहज पटकन जातील अशी व्यवस्था हवी. त्यामुळे लोक मेट्रो ऍक्सेप्ट करणार आहेत, लोक बस आवडणार आहे लोकांना. आता ही जर का छोटी मिनी बस छोट्या छोट्या भागांमधून आपण दिली की जिथे गरजेचे, आता माझ्याच परिसरामधला भाग एक विचारात घ्या की माझ्या इकडे डोंगर रांगांना लागून काही सोसायट्या आहेत, तिथपर्यंत बसची व्यवस्था नाहीये. तर ही शटल बस सेवा जर आपण दिली आणि वेळेमध्ये दिली की बाबा एक वेळ ठरवायचा की 20 मिनिटांनी येणार आहे, ही 1 तासाने येणार आहे, ही जर का अशी व्यवस्था तुम्ही लोकांना दिली तर लोकांना ती विश्वासार्हता निर्माण होणार आहे. आणि ही विश्वासार्हता दिल्यामुळे लोक त्या सोयीचा, तुम्ही जी काही महानगरपालिका म्हणून तुम्ही जी सेवा लोकांना देणार त्या सेवेवरती विश्वास निर्माण होईल आणि मग ते वेळेवरती पोहोचतात, मग त्याचा वापर सुरू होईल. आणि हळूहळू स्वतःच्या गाड्या म्हणजे जे काही 2 व्हीलर्स आहेत, 4 व्हीलर्स आहेत, ते आपोआप घरात राहतील. मग ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून एक एक प्रयोग करत 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 आणला पाहिजे. तेव्हा कुठे तुमचं 50% वाहतूक कमी होणार आहे, 50%च मी म्हणते. आणि उरलेले 50% इतर वाहतुकीच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. अजून काय विषय आहे सांगण्यासारखा की हे राहिलेलं वाटतंय की हे करू शकतो आपण? खूप काही आहे. जसं मी म्हणलं की छोटासा मी वैद्यकीय प्रकल्प केला आरोग्याचा. आरोग्य यंत्रणेवरती काम करणं खूप गरजेचं आहे प्राथमिक आरोग्य सेवा देताना लोकांना. कारण आजकाल आपण पाहतो की संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर या आजारांवरती लोकांमध्ये समुपदेशनाची गरज आहे.
त्याच्यावरती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार म्हणजे प्राथमिक औषधोपचार हे फार गरजेचं आहे. लोकांमध्ये महानगरपालिका म्हणून एक विश्वासार्हता आहे, ती कुठेतरी कमकुवत होताना दिसते. तर ती कमकुवत म्हणजे ते जे काही कमकुवतपणा आहे हा विश्वासार्हतेमध्ये मला निर्माण करायचा आहे. ही खूप महत्वाची बाब आहे. मला भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिकेमध्ये एखादा नगरसेवक काम करू शकतो हे दाखवून द्यायचं. मी स्वतः जिवंत उदाहरण आहे त्याचं. 2007 पासून ते 2026 पर्यंत म्हणजे 2022ला कार्यकाळ संपला तरी 22 ते 26 हे जे काही प्रशासक राज होतं यामध्ये सुद्धा विद्यमान नसताना विद्यमान नगरसेवकाची भूमिका पार पाडलेली आम्ही नगरसेवक आहोत. तर ते कसं, तर लोकांच्या अडचणी या 100% नाही संपवू शकलो पण 80% आम्ही त्याच्यावरती काम करू शकलो याचं आज समाधान आहे. तर आलेल्या अडचणींवरती मात कशी करायची, प्रशासनाकडून हे काम कसं करून घ्यायचं ही एक परीक्षा होती आमच्यासाठी आणि आम्ही ती पार पाडलेली आहोत. आज सुद्धा घडीला लोक म्हणतात की कचरा व्यवस्थापन नीट नाहीये, तर पण आम्ही ते कचरा व्यवस्थापन नगरसेवक विद्यमान नगरसेवक नसताना एक 60-70% आपल्या परिसरातलं कचरा व्यवस्थापन नीट ठेवण्याचा प्रयत्न केलाय. की आम्ही असं हात झटकले नाहीयेत की आता आम्ही नगरसेवक नाहीये तरी आमची जबाबदारी नाहीये. फक्त आम्ही सभागृहात नव्हतो पण त्याच विश्वासाने जनता आमच्याकडे येत होती, आमचं काम पाहत होती, आम्हाला अडचणी सांगत होती. पाण्याला प्रेशर कमी आहे, कचरा उचलला जात नाही, ड्रेनेज तुंबलेले आहेत, नंतर पिण्याचं स्वच्छ पाणी येण्यासाठी अडचणी आहेत, नळाला पाणीच येत नाही. तर हे जे काही सार्वजनिक असणारी म्हणजे म्हणजे नाही का सार्वजनिक येणारे महत्वाचे विषय हे तेच विषय आम्ही 20 वर्ष अभ्यासतोय. पण कितीतरी नगरसेवकांनी प्रशासन काळामध्ये स्वतःचे कचेऱ्या बंद केलेल्या पाहिल्यात आम्ही. परंतु आम्ही असे नगरसेवक आहोत की जनतेमध्ये राहणारे, जनतेची कामं समजून घेणारे आणि जनतेसाठी काम करणारे म्हणून आहोत. त्यासाठी मला हे दाखवून दिलेलं आहे मी की कुठल्याही प्रकारात लक्षात घ्या, एखादं काम करायचे तुम्हाला तर त्या कामासाठी काही गरज नाही तुम्हाला टक्केवारी घेण्याची की अमुक एवढ्या 10 लाखाचं काम आहे बाबा, तर त्यासाठी काही गरज नाहीये तुम्हाला टक्केवारी मध्ये त्याचं गणना करण्याची. म्हणजे मी पाहते ऐकते की नगरसेवकांनी एवढे टक्के घेतले तेवढे टक्के घेतले, तर या सगळ्याची गरज काय. म्हणजे मी हे दाखवून दिलेलं आहे की टक्केवारी न घेता सुद्धा आपण कामं करू शकतो. कारण लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला विषय समजणं महत्वाचं आहे, काम करताना नागरिकांची आलेली अडचण समजणं महत्वाचं आहे. ती अडचण तुम्हाला प्रशासनाकडे मांडता आली पाहिजे आणि प्रशासनाकडून ते काम करून घेण्याची घेता आलं. धमक तुमच्यामध्ये हवी आहे. आणि अर्थात जसं मी म्हणलं की तो मधला नागरिक दुवा तो जो आहे प्रशासन आणि नागरिकांच्या मधला, तो तुम्ही व्यवस्थित जर का बनलात तर मला नाही वाटत की भ्रष्टाचार करावा लागेल म्हणून. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा एक विश्वासार्हता मी निर्माण केलेली, मी स्वतः तसं काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक लक्षात घ्या की कुठलंही काम करायला काय असतं की ते एक बजेट असतं आणि ते बजेट ते प्रशासनाने मांडलेलं असतं, ते काम पूर्ण करायचंय. राहता राहिला म्हणजे हे काम पूर्ण झालं रस्त्यात. आज माझ्या परिसरातले रस्ते बघा तुम्ही आम्ही केलेले, तर कुठेही तुम्हाला जी कामं झालेली आहेत ना त्याच्यामध्ये आजही 2007 पासून आतापर्यंत कुठे त्रुटी दिसणार नाही. एक साधा आमचा हा आपला आता अरण्येश्वर मंदिर परिसरातला रस्ता घ्या, इतका सुंदर रस्ता झाला, पण फक्त 2019ला जो अंबिलोड्याला पूर आला आमच्या इथे, तर तेव्हा 12 फूट पाणी इथं आलं आणि त्या पाण्याबरोबर जो गाळ वाहून आला किंवा काय, तो जेसीपीने जो खरडून काढावा लागला म्हणून तो रस्ता डॅमेज झाला. पण पूर्ण रस्त्याला बघा पाऊस एवढा मोठा झाला ना तरी तुम्हाला त्या पावसाच्या तळी साठलेली दिसणार नाहीत आमच्या रस्त्यांवरती कुठे. अगदी किरकोळ कुठेतरी विषय सोडला नाही तर आज आपण शहरामध्ये बघतोय, आतमध्ये पुण्यात शिरल्यानंतर कामं झाली आहेत सगळी नगरसेवकांकडून किंवा प्रशासनाकडून, पण पाऊस आला की पुणे शहर सगळं तुंबताना दिसतंय आजकाल. तसं आमच्या परिसरामध्ये नाही. आम्ही रस्त्यांची कामं केली पण इतकी सुंदर कामं केलेली आहेत की पाणी तुम्हाला साठलेलं कुठं दिसणार नाही. आज आंबिलोड्यासारखा एवढा महत्वाचा विषय 2019ला एवढा मोठा पूर आला, खूप गंभीर विषय होता तो.
गंभीर म्हणजे आम्ही वाचलेलो लोक आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे आज आम्ही जिवंत आहोत हे मी एवढ्या गंभीरतेने सांगते की या आंबिलोड्याच्या परिसरात जवळजवळ 3 ते 4 लाख लोकवस्ती आहे. तो पूर म्हणजे ते जे पाणी आलं ते 8 वाजता वगैरे आलं म्हणून हे जर का हा जो महापूर होता हा जर का रात्रीचा 11-12 आला असताना तर ही मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कितीतरी अगणित असते, अगणित. तर त्यावेळेस अगदी 4-5 म्हणजे 5-1 लोक गेले वाहून इथे याच्यामध्ये या पुरामध्ये. त्याच्यामध्ये एक लहान मुलगा होता. किती वेदनादायी हे सगळं. एक सिनियर एक महिला होती आमची, त्याच्यामध्ये ते वाहताना म्हणजे हा पूर कसा आला, त्या ओढ्याची दिशा कशी बदलली गेलेली आहे. हा वरतून कात्रज वरून वाहून येणारा आहे आंबिलोडा. तर हा सगळा खूप गंभीर विषय की कशामुळे हे पाण्याचा लोंढा आला. जीवघेण्या समस्या. मग ढगफुटी निर्माण झाली. तो पाऊसच असा जोरात होता. मग ते पाणी वाढत गेल्यानंतर काय केलं गेलं तिथे कात्रजच्या त्या तलावामध्ये. मग तिथून ते जे पाणी आलं ते चारी बाजूनी कसं काय आलं. ते बिबेवाडीच्या बाजूनी पण आलं. मग ते वरतून आमच्या ढगफुटी झाल्यामुळे डोंगराच्या बाजूनी पण आलं. आणि हा आमचा अरण्येश्वर परिसरातला भाग थोडासा खड्ड्यात आहे. मी 2012 पासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हा अरण्येश्वर मंदिराचा जो पूल आहे हा त्याची उंची वाढवा म्हणून मी इतकी मागे लागली होती. त्याला मी बजेट हेड टाकलं होतं, त्याचे पैसे टाकले होते, निधी उपलब्ध करून. पण तत्कालीन अधिकारी होते ते म्हणाले काही गरज नाही, त्याची आवश्यकता नाही. असं करून त्यांनी ते बजेटमध्ये लॅप्स घालवलं. म्हणजे तेव्हा तर मी नवीन होते, पहिली टर्म होती माझी. आणि ते करू म्हणून त्यांनी ते घालवलं, वेळ वाया घालवला आणि ते काम झालं नाही. आणि त्याचा दुष्परिणाम आम्ही भोगला तो 2019ला भोगला. म्हणजे का तर मला असं का वाटत होतं तेव्हा की आपण ही उंची वाढवावी. तर 1998 मध्ये तेव्हा मी जरा लहानच होते वयाने, तेव्हा सुद्धा या आंबिलोड्याला पूर आला होता. आणि हे पाणी तेव्हा देखील असं गुडघाभर पाणी सोसायट्यांमध्ये शिरलेलं आम्ही पाहिलंय. माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये पाणी आलं होतं. आणि त्यावेळीचा पूर लक्षात घेऊन आम्ही चर्चा करायचो, मी आणि नितीन कदम. तेव्हा ते म्हणायचे की आपल्याला हे करायला पाहिजे बरं का, उंची वाढवायची. आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न पण केला. पण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम भोगायला लागला. आज माझ्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट ही या माझ्या परिसराला एक डाग लागला की माझ्या परिसरातली 5 लोक या ठिकाणी म्हणजे वाहून गेले. हे अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. आणि त्याच्यावर मी संकल्प केला की ह्या आंबिलोड्याच्या कडेला जेवढे पूल आहेत ना यांची उंची वाढवणं. तर तुम्ही जे म्हणालात की विजन काय, तर ह्या आंबिलोड्याचा अभ्यास नीट झाला पाहिजे. आता याला कुठून ड्रेनेज लाईन जोडल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये घाण पाणी किती वाहत येते ओपन. कारण ह्या आंबिलोड्यामधून एका ठराविक वेळेमध्ये खूप दुर्गंधी येते, त्याच्यामध्ये केमिकल्स सोडले जातात. तर त्या श्वसनाला लोकांना इतकं त्रास, कारण रेसिडेन्शियल एरिया आहे, वस्त्या पण आहेत, सोसायट्या पण आहेत, बंगल्यात. लोकांना ते वास सहन होत नाही. एका ठराविक वेळ झाली उन्हाळ्यामध्ये वगैरे पण तुम्ही पहा तोंडात घास घेता येत आणि इतका वास येतो अक्षरशः. तर त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. ते काम करायचंय. त्याच्यामध्ये मोठ्या व्यासाचं काही ड्रेनेज लाईनचं काम जे महानगरपालिका प्रशासनाकडून चाललेलं आहे ते कुठल्या स्थितीमध्ये आहे, ते व्यवस्थित चाललंय की नाही, त्याच्यावरती अभ्यास होणं फार महत्वाचं आहे. हे नीट करून घ्यायचं विजन आहे. ते नीट, कारण हे मोठी कामं ही एकदाच होतात. पुढच्या 50 वर्षामध्ये माझ्या परिसरातल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये आंबिलोड्याच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीचं काम या आंबिलोड्याच्या माध्यमात झालं पाहिजे. त्याचं रुंदीकरण, त्याचं खोलीकरण, त्यातला गाळ काढणं वेळोवेळी, ते मेंटेन ठेवणं, ओढा मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. की त्याचा किती गाळ वाहून आलाय तो महानगरपालिकेकडून वेळच्या वेळीवर कितीतरी प्रमाणात ते काढला जातो गाळ, पण तो तिथेच साईडला सरकवला जातो. पुन्हा पाऊस येतो, पुन्हा पाणी, पुन्हा ते वाहून जाणं. आणि प्रचंड प्रमाणामध्ये घाण वाहून येते ह्या पाण्यातून, कचरा. आणि तो लोकांच्या पाणी पूर आला की घरांमध्ये पण शिरलेला पाहिलंय आम्ही. तर हे सगळं जे व्यवस्थापन आहे हे नीट होते की नाही ह्याच्यावरती अंकुश राहणं गरजेचं आहे. आणि तो कधी राहणार आहे, जेव्हा लोकप्रतिनिधी ते लक्ष देतील तेव्हा राहणार आहे. हे आमचं विजन आहे की ती जे नैसर्गिक नाला आहे तो नैसर्गिकच राहायला पाहिजे, त्याच्यावरची अतिक्रमणं काढली गेली पाहिजेत. तर ती प्रशासनाला भाग पाडायचंय ती अतिक्रमणं काढण्यासाठी. कारण जर ती त्रासदायक असतील, निसर्गाच्या विरोधात असतील तर ती ठेवून उपयोग नाहीये. कारण ते पिढ्यांना पुढचा त्रास होणार आहे. आपण आज आहोत पण उद्या ही मुलं विचारणारे तुम्ही काय केलं तुम्ही इथे असताना. आणि ते विचारणार आहेत म्हणून नाही, तर आपण एक जबाबदार नागरिक म्हणून
ह्या अतिक्रमणांवर काम केलं पाहिजे. या नैसर्गिक ज्या काही गोष्टी आपल्याकडे एक सुंदर देणगी आहे ना ह्या आंबीलोड्याची, पण त्याच्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे, अतिक्रमणाच्या विळख्यांमुळे काय काय झालंय हे सगळं त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये 19 मध्ये आम्ही सुरक्षा भिंती तयार केल्या. म्हणजे मला आंदोलन करावं लागलं. मला विशेष वाटतं की ठीक आहे आम्ही विरोधी पक्षात होतो, पण विरोधी पक्षात 17 ते 22च्या काळामध्ये, पण 19ला महापूर आल्यानंतर जेव्हा ह्या परिसरामध्ये आपले नगरसेवक आहेत की ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष राहिल्यात, पदाधिकारी राहिल्यात, आणि आज त्या सभागृहामध्ये आपल्या भगिनी आहेत, आपल्या महानगरपालिकेचा घटक आहेत, तरी सुद्धा तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी हे गांभीर्याने घेऊ नये. एक पदाधिकारी या ठिकाणी व्हिजिटला आले नाहीत पाहायला, म्हणजे ही खूप मोठी गंभीर बाब होती माझ्यासाठी. आणि तेव्हा मी या ठिकाणी आंदोलन केलं, आणि आंदोलन करून आम्ही ती भिंत म्हणजे आयुक्तांशी वारंवार मीटिंग घेऊन त्यांना इथे व्हिजिटला बोलवून आम्ही त्या नाल्याची उंची म्हणजे ओढ्याची उंची, नाल्याचं रुंदीकरण करून घेतलं बऱ्यापैकी प्रमाणामध्ये, सुरक्षा भिंती करून घेतलं. तरी अजून कितीतरी प्रकारचं आमची सुरक्षा भिंती राहिलेल्या आहेत आमच्या परिसरामध्ये. नाल्याच्या कडेच्या सुरक्षा भिंती राहिल्यात. त्यानंतर एक दिखावा केला गेला की केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून निधी आणण्याचा देखावा केला गेला काही निवडणुकीच्या काळामध्ये, पण ते काम पूर्ण झालं नाही, तो निधी पण आला नाही. हे खूप दुर्दैव आहे. मग ह्याच्यावरती काम करायचंय. आणि काही ठिकाणचा म्हणजे आता हा झाला अरण्येश्वर मंदिर परिसरातल्या पुलाचं रुंदीकरण किंवा पुलाची उंची वाढवणं, त्याचा बॉक्स कल्वर्ट वाढवणं. पण अजून असे आंबीलोड्याला पॅरलल पूल आहेत की जे त्याच्यावर काम करायला त्याचं टेंडर काढलं गेलेलं आहे, आणि ते रस्ते तिथे दाखवलं की ह्या पुलांवर काम करायचं, पण ते झालेलं नाहीये. तर ही किती गंभीर बाब आहे. मग तुम्ही निधीची तरतूद केली, पण ते पूल का नाही केले? मग ही सत्ताधार, त्या काळाच्या सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती, पण ती केले गेलेली नाही. प्रशासनाची सुद्धा जबाबदारी होती. बरं, प्रशासन 4 वर्ष झालं प्रशासक राज चालू आहे, त्या काळात पण नाही त्यांनी केलं. हे करून घ्यायचंय, हे विजन आहे. आता या अरण्येश्वर पॅरललला तो ट्रेजर पार्कचा पूल आहे, तर त्याची उंची वाढवण्याचं काम आहे, तो तसाच पेंडिंग ठेवला गेलाय. काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला की हे मुद्दाम त्यांनी एक वर्षभर रस्ता अडवून ठेवला नव्हे. रस्ता अडवून ठेवलेला नाही, हा बंद पडलेला नाही. त्याला शास्त्रोक्त अभ्यास केला, कारण इतर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. तिथे त्यांच्या जीवावर बेतलं होतं. लहान लहान मुलं सगळी, अक्षरशः टेरेस होते लोकांच्या म्हणून लोक टेरेसवर गेले हो, पण ज्यांच्या घरात टेरेस नाहीयेत ते लोक दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिले. तर हा गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्यामुळे काही नागरिकांमध्ये जो काही हा संभ्रम आहे हा दूर होणं फार गरजेचं आहे, की त्यांनी हा गैरसमज नाही करून घ्यावा की हा रस्ता 1 वर्ष बंद ठेवला नव्हे, तर ह्या पुलाचं शास्त्रोक्त काम केलं गेलं. तरी सुद्धा आम्ही आयुक्तांना सांगून अजून थोडी उंची वाढवून थोडंसं रुंद करण्यासाठी अजून सांगत होता, पण त्यांनी काही एक नॉर्म्स वापरून आम्हाला जेवढा अपेक्षित होता तेवढा न करता थोडा त्याच्यापेक्षा कमी केला. आम्ही असा विचार केला की ठीक आहे, म्हणजे अगदीच नाही पण बऱ्यापैकी वाढवलाय म्हणून आम्ही पण आज अरण्येश्वर पुलाची उंची वाढवली, त्याचं नाल्याचं रुंदीकरण केलं. कारण बरोबर हा खड्ड्याचा पद्मावती पासून तो जवळजवळ लक्ष्मीनगर पर्यंत हा ओढा जातो, हा सगळा खड्ड्यातून आहे, आणि ह्या अरण्येश्वरच्या भागामध्ये जास्त खड्डा तयार होताना आपण पाहतो. तर हे आंबीलोड्याचं काम हे अजूनही मार्गी लागलेलं नाही, ते मला पूर्णत्वास न्यायचंय. त्याचा आम्ही अभ्यास केलाय. महानगरपालिकेने काही एजन्सीज हे केलेल्या आहेत, प्राईम मूव्ह सारख्या, त्यांनी याचा स्टडी केला आहे. तर तो स्टडी त्यांचा, कारण काय झालंय एक लक्षात घ्या, बिबेवाडी पासूनचा परिसर हा सगळा आंबीलोडा हा अरण्येश्वर परिसरातून वाहतो, पद्मावती पासून, तो कात्रज पासून आलाय. काही भाग हा त्याचा उपनाला म्हणून तो बिबेवाडी मधून आलेला आहे. तर ह्या ज्या काही भागातल्या ज्या काही ड्रेनेज लाईन असतील मोठ्या व्यासाच्या किंवा पावसाळी लाईन असतील, ह्या सगळ्या या आंबीलोड्याला जोडल्या गेलेल्या आहेत. तर त्या या प्रमुख आंबीलोड्याला जोडल्या गेल्यामुळे ह्या ओढ्यावरचा आता ताण वाढलेला आहे, आणि प्रशासनाने याचा अभ्यास करताना ते जे काही त्याचं आपण म्हणतो ना ग्राफ एक ठरावी की पुढच्या 50 वर्ष लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, हा कुठेतरी अर्धवट केलेला दिसतोय. ज्या परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचं सगळ्यांचं, आणि मला काम करायचं ते वाढत्या गुन्हेगारीवरती. कारण
आपण पाहतोय की दिवसेंदिवस कोयता गँग आणि वाईट गोष्टींकडे वाढत चाललेली गुन्हेगारी या गोष्टीला कुठेतरी अटकाव घालणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, पण एक शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यावरती मला थोडंसं काम करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. तर मी पोलीस आयुक्त जे आहेत माननीय आपल्या पुणे शहराचे, त्यांच्या सहकार्याने हे काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. पण त्याच्यावरती सुद्धा अजून थोडंसं पुढे जाऊन ह्या वाढत्या गुन्हेगारीला कुठेतरी अटकाव घालता येईल. आणि ही काही माझ्या परिसरातली मुलं आहेत, ही त्यांचं करिअर चांगलं उज्ज्वल होईल यासाठी मला हा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी मला ठिकठिकाणी आम्ही जे काही आराखडा आखलेला आहे, तर त्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजना वेगवेगळ्या, आणि म्हणजे जिथे वाईट गोष्टी चालतात सगळ्या, तर त्या वाईट गोष्टींवरती तिथल्या नियमांप्रमाणे त्या गोष्टी नष्ट करणे, अवैध गोष्टींना अटकाव घालणं, आणि पोलीस चौक्यांचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे, किंवा पोलिसांचं जे काही मॅनपॉवर आहे. तर हे भले हे महानगरपालिकेशी रिलेटेड नाहीये, पण हे लोकप्रतिनिधी म्हणून हे महत्वाचं वाटतं मला. आणि मग 20 वर्षाच्या या अनुभवाच्या याच्यावरती जे काही दिसतं की आज तळजाईसारखा परिसर आहे, तिथे गेल्यानंतर मला असं वाटतं की या गोष्टी इथे जर का मला काही चुकीच्या दिसतात थोडं, तर इथे ही उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला कुठेतरी लगाम घालणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला पोलीस यंत्रणेबरोबर सुद्धा ह्या गुन्हेगारी क्षेत्रावरती थोडंसं काम करायचंय. खूप मोठा विषय आहे गुन्हेगारी. हा माझा विषय नाहीये कदाचित शिक्षिका म्हणून, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्याच्यावरती थोडंसं काम करू शकते. आणि काही प्रमाणामध्ये मी काम केलं तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टीला अटकाव या ठिकाणी बसेल. कारण नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या गुन्हेगारीमुळे. कोयता गँग लोक सर्रास कोयते घेऊन पळताना, एकमेकांच्या मागे पळताना आम्ही पाहिलेले आहे. आणि सण उत्सवांमध्ये वाढणारी गुन्हेगारी, दादागिरी, या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी लगाम घातलंच पाहिजे. आणि म्हणून ह्याच्यावरती काम करायचं. त्यामुळे लोकांमध्ये एक आश्वासकता निर्माण करणं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, घाबरू नका. आणि या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी मला असं वाटतं की जेव्हा मी हे सगळं करायला उतरेल तेव्हा ही जनता माझ्या पाठीशी उभी राहील, त्याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून मला या गोष्टीसाठी लोकांना एक आधार बनायचंय मला, आणि आधार म्हणून मला गुन्हेगारीवरती काम करायचं. तर या होत्या अश्विनीताई कदम. त्यांच्या कामाचा जो ऑरा आहे, त्यांचा स्वभाव जसा आहे, त्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत खूप कामं मार्गी लावली. ती कदाचित आपल्या पॉडकास्ट मध्ये सगळी आली नसतील, एवढ्या कामाचा डोंगर त्यांचा आहे. 20 वर्षाचा जो अनुभव आहे तो खूप कामं केलेला आहे. पण एक महिला या नात्यानं समाजामध्ये राजकारण करण्यासाठी महिलांचं प्रतिनिधित्व फार कमी आहे. जरी असेल तरीही आपल्या पतीचा इंटरफेअर जास्त राजकारणामध्ये असतो. महिला सरपंच झाली तर कारभार पती बघतो, पण महिलांना तेवढंसं प्रतिनिधित्व राजकारणामध्ये मिळत नाही. पण अश्विनीताई कदम यांचं एक नाव असं आहे की 20 वर्षापासून त्या खंबीरपणे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटतायत. त्यांनी ती कामही मार्गी लावलेली आहे. त्यामुळे आपल्याशी त्या अगदी मनमोकळेपणे बोलल्या. कौटुंबिक विषय आल्यानंतर भावनिक देखील झाल्या, आणि एक चांगल्या स्वभावाच्या आणि लोकांच्या समस्यांची जाण ज्यांना आहे त्यांचं विजन देखील चांगलं आहे. ते आपल्याशी आज त्यांनी जो वेळ काढलाय त्याबद्दल धन्यवाद. ते आम्हाला तुम्ही जो वेळ दिलाय त्याबद्दल.